पळशी तालुका खटाव येथे रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा बुजवण्यासाठी जेसीबीच्या साह्याने मुरुम टाकण्यात आला होता, पण खड्डा बुजवताना संबंधितांनी पुलाखालील पाण्याचा प्रवाहच बंद केला असल्याचा आरोप होत आहे। आता प्रश्न असा आहे, खड्डा बुजवला की भविष्यातील अपघाताचा खड्डा तयार केला? पुलाखालील पाईप मुरमाने बंद झाल्याने पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि पाण्याचा प्रवाह वाढला तर हा मुरुम वाहून जाऊन पुन्हा रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे आणि उद्या याच ठिकाणी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांच्या जीविताशी संबंधित कामात अशी तात्पुरती मलमपट्टी पुरेशी आहे का? खड्डा बुजवण्यापेक्षा समस्या कायमची सोडवण्याची गरज आहे का? प्रशासनाने या पुलाची तातडीने पाहणी करून पुलाखालील पाईपमधील अडथळा दूर करावा आणि रस्त्याची शास्त्रोक्त व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। कारण रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाखाली जर पाण्याचा मार्गच बंद होत असेल तर हा विकास नसून निष्काळजीपणाचा धोकादायक नमुना ठरू शकतो। आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का, की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।